किल्ल्यावरती पाहणीसाठी पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य आता राजकोट किल्ल्यावरची आपण पाहतोय। राजकोट किल्ल्यावरती नारायण राणे पाहणी करतात। दुसरीकडे महाविकास आघाडीकडून आदित्य ठाकरे, विजय वडेट्टीवार सुद्धा पाहणीसाठी पोहोचलेले आहेत। आणि दोन्ही गट आमने सामने आलेले आहेत। राजकोट किल्ल्यावरती सरकारकडून पाहणी आणि विरोधकांकडून सुद्धा पाहणी दौरा केला जातो आणि याच वेळेस राजकोट किल्ल्यावरती दोन्ही गट आमने सामने आलेले आहेत। कोणत्याही परिस्थितीमध्ये अस्थिरता निर्माण होऊ नये यासाठी पोलीस सुद्धा खबरदारी घेतात, सर्वांना बाजूला करण्याचा प्रयत्न करतात। आदित्य ठाकरे सुद्धा शांततेचं आवाहन इथल्या कार्यकर्त्यांना करतात। नारायण राणे राजकोट किल्ल्यावरती आधीच पाहणीसाठी पोहोचलेले आहेत। त्यानंतर आदित्य ठाकरे आणि विजय वडेट्टीवार सुद्धा दाखल झालेले आहेत। दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आलेत, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे पोलिसांकडून सुद्धा खबरदारी घेतली जाते। आदित्य ठाकरे स्वतः कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करतात। राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पडल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि त्यानंतर महाविकास आघाडीकडून मालवणमध्ये बंद पुकारण्यात आलेला आहे। आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। या पार्श्वभूमीवरती आदित्य ठाकरे आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचले। तत्पूर्वी ते राजकोट किल्ल्यावरती दाखल झालेले आहेत इथली पाहणी करण्यासाठी। आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्यावरती पोहोचण्याआधी नारायण राणे सुद्धा या ठिकाणी पोहोचले। खासदार नारायण राणेंकडून या ठिकाणाची पाहणी केली जाते। राजकोट किल्ल्यावरून थेट दृश्य आता आपण पाहतोय। राजकोट किल्ल्यावरती खासदार नारायण राणे पोहोचलेले आहेत पाहणी करण्यासाठी आणि त्यानंतर आदित्य ठाकरे सुद्धा या ठिकाणी पाहणीसाठी पोहोचले। दोन्ही गटाचे कार्यकर्ते आता आमने सामने आलेले आहेत। पोलीस दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करतात। आदित्य ठाकरेंकडून सुद्धा शांततेचं आवाहन केलं जाते। आदित्य ठाकरे एका बाजूला उभं राहून कार्यकर्ते हे घुसण्याचा प्रयत्न करतात। कोण आहेत तुम्ही? कोण आहेत? राणे समर्थक, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते। तुमची सत्ता आहे, तुम्ही कशाला चालले तिकडे? ते आमच्या अंगावर आले, आम्हाला शिव्या घातल्या। कोणी शिव्या घातल्या? त्या शिवसेने उबाटावाल्यांनी शिव्या घातल्या। ही आत्ताची चित्र आतापर्यंत काय करायला जमलं नाही बेंचोतला आणि आता तो हे बघा, हे नारायण राणे समर्थक झाली घटना ही बरोबर आहे, समोर आले ना। समोर यायची गरज होती। आत्ताची ही ताजी दृश्य बघताय साहेब, काय चाललंय हे? काय चाललंय हे? आत्ताची ताजी दृश्य पोलिसांनी थांबवायला पाहिजे होतं ना, पोलिसांनी त्यांना थांबवायला पाहिजे होतं। केंद्राचे खासदार आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, ते आले कुठे आले? आता कोण आहे तिथे? कशासाठी चाललेला हा गोंधळ आहे? काय गोंधळ आहे? डायरेक्ट अंगावर आले ते। कोण अंगावर आले? हे लोकच। कोण लोक ते? हा, तो वैभव नाईक वगैरे सगळे। म्हणजे काय सांडपण आहे काय? जातोय ना पाणी करून साहेब, मोठे मोठे साहेब आहे, कोण चुकी आहे का कोण? पोलिसांची इथं होत असलेली अडचण तुम्ही बघू शकत असाल। वैभव नाईक यांच्या कार्यकर्त्यांनी काय झालंय? काय झालंय? वैभव नाईक यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांनी इथे मोठा बंदोबस्त लावलाय। वैभव नाईक यांनी आपल्याला धक्काबुक्की केली आणि त्यानंतर हे नारायण राणे यांचे समर्थक या ठिकाणी आपण बघतोय की आक्रमक झालेत। ही दृश्य या बाजूची। काय झालं? तुम्ही कशाला त्यांना अडवलं? कुठं आम्ही अडवलं? नाही अडवलं? आम्ही नाही अडवलं, कोणी अडवलं? मग त्याला पोलिसांनी अडवलं। पोलिसांनी अडवलं? एक श्री अंबादास दानवे आता आपल्या सोबत आहेत। काय झालं दानवेजी? अजिंक्य
त्यांना बोलवा वडेट्टीवार पण आहे. सगळे एकदम होय होय या तर मालवणमधील राजकोट किल्ल्यावरची ही दृश्य, दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत. एकीकडे नारायण राणेंकडून या ठिकाणी राजकोट किल्ल्यावरती पाहणी केली जात होती आणि त्यावेळेस महाविकास आघाडीचे नेते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. जयंत पाटील, आदित्य ठाकरे, विजय वडेट्टीवार हे सुद्धा पाहणी करण्यासाठी राजकोट किल्ल्यावरती पोहोचले आणि दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले. श्री जयंत पाटील आहेत जे पुतळ्याची पाहणी करतायत. वडेट्टीवार साहेब कुठे वडेट्टीवार साहेब कुठे इथे विजय वडेट्टीवार इकडे इकडेच आहे.